विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज 1 सेकंदाचा वेळ न घालवता मी तुम्हाला सांगतोय. आज या व्हिडिओमध्ये मी जे शिकवणार आहे, गॅरंटेड क्वेश्चन आहे सीईटी मध्ये. प्रश्न आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स 9th स्टँडर्ड मध्ये झालं होतं. काय माहितीये का? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हा बरोबर आहे. म्हणजे हा फर्स्ट लॉ रिलेटेड विथ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. हेही बरोबर आहे, लक्षात घ्या. पण याचं मॅथमेटिकल इक्वेशन काय आहे समजून घ्या. बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथमेटिकल इक्वेशन असं आहे की चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू दॅट इक्वल्स टू हीट सप्लाइड किंवा ऍब्सॉर्ब प्लस वर्क डन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, हे केमिस्ट्री मध्ये आहे बरं का, लक्षात घ्या. फिजिक्स मधले सिम्बॉल्स किंवा साइन कन्व्हेन्शन्स वेगळे आहेत थोडेफार. मग सांगा फर्स्ट लॉचं मॅथमेटिकल इक्वेशन काय? डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. याच्यावर 100% प्रत्येक शिफ्ट मध्ये क्वेश्चन असतो. चला सुरुवात करूया आपण. समजा मी आयसोथर्मल प्रोसेस घेतली. बघा समजून घ्या. मी न्यूमेरिकल सुद्धा घेणार आहे. आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा यू इक्वल टू 0 असतं. याचा अर्थ क्यू इक्वल्स टू मायनस डब्ल्यू येणार. आणि ह्याची व्हॅल्यू जर 0 घेतली, प्लस डब्ल्यूचं काय होणार आहे? मायनस डब्ल्यू. ओके. आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असतं. आता आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट, पिस्टनची डिस्प्लेसमेंट होणार नाही. डिस्प्लेसमेंट होणार नाही याचा अर्थ वर्क डन 0. याचा अर्थ डेल्टा यू इक्वल्स टू क्यू असणार आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस, बघा मी काय सांगतोय की ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये बघा क्यू इक्वल टू 0 असतं. म्हणजे डेल्टा यू इक्वल्स टू वर्क देणार. मग डेल्टा यू हे ॲडियाबॅटिक वर्क आहे. जर ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल तर. बरं, असं आहे, लक्षात घ्या. आयसोबारिक प्रोसेस मध्ये यातली कुठलीच व्हॅल्यू 0 नसते. मी तुम्हाला हे विचारतोय, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. असं काय असतं का की या तिघांच्याही व्हॅल्यू 0, वर्क डन पण 0, क्यू पण 0 आणि डेल्टा यू सुद्धा 0, अशी कुठली प्रोसेस असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. झाले की नाही आपले 3 प्रश्न? ओके, 3 PYQs म्हणूया आपण. वेगवेगळ्या प्रोसेससाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन आपण चेंज केलं. ओके. आता साइन कन्व्हेन्शन सांगतोय. आता ही सिस्टीम आहे. ओके. बघा, हा पिस्टन आहे. या सिस्टीम मध्ये हीट एंटर होत असेल, ऍब्सॉर्ब असेल, पॉझिटिव्ह घ्या. हीट रिलीज होत असेल, क्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह घ्या. ओके. सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली तर पॉझिटिव्ह, इव्हॉल्व केली की निगेटिव्ह, लक्षात घ्या. बरं, आता अजून सांगतो, नीट लक्ष द्या. हा जो पिस्टन आहे, समजून घ्या. पिस्टन खाली जातोय. पिस्टन खाली जातोय म्हणजे कॉम्प्रेशन होतंय. याचा अर्थ वर्क डन ऑन द सिस्टीम पॉझिटिव्ह घ्यायचं. बघा, जरा पिस्टन नीट काढला नाही बरं का मी, समजून घ्या. हा, आता हा पिस्टन वर चाललाय म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम म्हणजे एक्सपान्शन होणार. त्या केसमध्ये वर्क डन निगेटिव्ह येणार. इकडे पॉझिटिव्ह वर्क डन. कॉम्प्रेशन पॉझिटिव्ह, एक्सपान्शन निगेटिव्ह. केमिस्ट्री मध्ये बरं का. फिजिक्स मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला पी डेल्टा व्ही आहे. केमिस्ट्री मध्ये मायनस पी डेल्टा व्ही आहे. साइन कन्व्हेन्शन टोटली डिफरंट आहेत, लक्षात घ्या. मग आता एवढं सफिशियंट आहे, एवढं एवढं होय. मी काही थोडेच प्रश्न घेतोय. प्रश्न ढिगाणं आहेत. चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण. काय दिलंय बघा. चेंज इन इंटरनल एनर्जी विचारलंय. म्हणजे डेल्टा यू आपल्याला विचारलंय. 25 किलो जूल ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम. वर्क डन बाय द सिस्टीम. त्याच्यामुळे वर्क डन मायनस येणार बाय द सिस्टीम, एक्सपान्शन. सिस्टीमनं हीट काय केले? ऍब्सॉर्ब केले. मग क्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 10 किलो जूल आहे. 10 किलो जूल. सांगा ना, किती सोपं आहे. चेंज इन इंटरनल फॉर्म्युला काय सांगा? क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 10. डब्ल्यू ची व्हॅल्यू मायनस, म्हणजे इथं मायनस 15 किलो जूल येणार. ओके. किती सिंपल आहे, किती सिंपल आहे. चला दुसरा क्वेश्चन बघूया आपण. कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे परत डेल्टा यू विचारलंय. 20 किलो जूल वर्क इज डन ऑन द सिस्टीम. कॉम्प्रेशन आहे म्हणजे वर्क डन 20 किलो जूल पॉझिटिव्ह येणार. रिलीज केले हीट. हीट रिलीज केले म्हणजे निगेटिव्ह येणार आहे 10 किलो जूल. आणि डेल्टा यू चा फॉर्म्युला काय? क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू मायनस 10 आहे. डब्ल्यू ची व्हॅल्यू 20 आहे. 20 मायनस 10, 10 किलो जूल. 2च मिनिटं झाली असतील मला तर वाटतंय. हो, 4च मिनिटं झाली. या 4 मिनिटात तुमची कन्सेप्टच क्लिअर झाली. अरे खूप प्रश्न आहेत. मी खूप कमी घेतलेत, लक्षात घ्या. हा बघा. सिस्टीम परफॉर्म्स वर्क इक्वल टू 50 किलो जूल आणि लुजेस 2 किलो जूल ऑफ हीट. म्हणजे हीट लूज केले म्हणजे 2 किलो जूल निगेटिव्ह येणार मी. आता सिस्टीमनं
परफॉर्म केलंय वर्क. याचा अर्थ वर्क डन बाय द सिस्टम म्हणजे एक्सपान्शन आहे. याचा अर्थ वर्क डनची व्हॅल्यू -15 किलो जूल. मग डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. अरे दोघे पण निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे इथं -17 किलो जूल येणार. सिस्टीम परफॉर्म्स मेकॅनिकल वर्क इक्वल टू 15 किलो जूल आणि लूज. उत्तर आपलं करेक्ट आहे, लक्षात घ्या. बरं, आता हे प्रश्न तुम्ही सोडवा बरं का. चेंज इन इंटरनल एनर्जी विचारलंय. वर्क डन बाय द सिस्टम, वर्क डन ऑन द सिस्टम पॉझिटिव्ह, वर्क डन बाय द सिस्टम निगेटिव्ह येणार. रिलीज हीट करते हे सुद्धा निगेटिव्ह येणार. बर, मग आता मी तुम्हाला काय बोललो की हे जे आहे ना फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, हे एमसीक्यू साठी तर इतकं इम्पॉर्टंट आहे की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू जो आपला फॉर्म्युला आहे ना, ह्यात आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा यू इक्वल टू 0 असतं. मग ॲडियाबॅटिक साठी डेल्टा यू नॉट इक्वल टू 0. ॲडियाबॅटिकला क्यू इक्वल टू 0 असतं. आयसोथर्मलला क्यू नॉट इक्वल्स टू 0. आता क्यू इक्वल टू 0 याचा अर्थ ॲडियाबॅटिक मध्ये सिस्टम ही थर्मली आयसोलेटेड असते. इकडे सिस्टम थर्मली आयसोलेटेड नसते. म्हणजे तुम्हाला जर डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक म्हटलं तर इथलेच पॉइंट आपण यूज करू शकतोय. मग आता असे हे जे वायवा सिरीज मध्ये आता हे बघा किती क्वेश्चन्स आहेत. मी म्हणतो हा होमवर्क म्हणून हा तुम्ही सोडवा. हा पण तुम्ही सोडवा प्रश्न. ओके. आता शांतपणे बघा. डेल्टा एच विचारलंय रे. मग आपला फॉर्म्युला डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू होता ना. आता कुठेही डेल्टा एच नाहीये. पण क्यू हेच डेल्टा एच आहे. तर हे आपल्या पुस्तकात दिलंय. बघा ना. बघा. सिस्टमने हीट रिलीज केले. म्हणजे हे निगेटिव्ह येणार आहे. क्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह. वर्क इज डन ऑन द सिस्टम. हे डब्ल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. मग डेल्टा यू इक्वल्स टू काय असतं सांगा? क्यू प्लस डब्ल्यू. त्यामुळे तुमची जी व्हॅल्यू आहे +4 येणार आहे. अरे पण त्यांनी क्यू विचारले. क्यू म्हणजे हीट. म्हणजे डेल्टा एच लक्षात घ्या. मग त्याची व्हॅल्यू -2 किलो जूल येणार आहे. सिंपल. मग असे वायवा सिरीज इम्पॉर्टंट अपडेट साठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा. हे आमचं ऍप्लिकेशन मेन आहे. प्ले स्टोरवरून पहिल्यांदा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यात ह्या पुढच्या 1 महिन्यासाठी फिजिक्स न्यूमेरिकल बॅच तुमच्यासाठी दी बेस्ट ठरणार आहे, लक्षात घ्या. मग विचार कसला करताय? माझी जरा तब्येत ठीक नाही गेली 2 दिवस बरं का. त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे करायचंय, लक्षात घ्या. हे करायचंय. हे तुम्हाला सांगू का, हे असे जे प्रश्न आहेत, हे गॅरंटेड क्वेशन्स आहेत. ओके. आणि मी तुम्हाला जे वायवा सीरीजचे व्हिडिओ प्रोव्हाईड करतोय, त्यातला हा 18वा व्हिडिओ आहे. ओके. हे व्हिडिओ तुम्हाला मी कंटिन्युअसली देत राहणार, लक्षात घ्या. सीईटीसाठी हे अतिशय उपयोगी आहे. पण त्याचबरोबर आपल्या बाकीच्या प्लेलिस्ट आहेत चॅनलवर, त्याही फॉलो करा, अभ्यास करा. ऑल द बेस्ट.